श्री स्वामी समर्थ. जय शंकर मंडळी. निरंतर सफरच्या आजच्या तिसऱ्या भागात आपलं सहर्ष स्वागत. बघता बघता आपण तिसऱ्या भागावर आलेलो आहोत आणि मला खात्री आहे की जसजसे आपले भाग पुढे जातील याच्यातून आपल्या सगळ्यांना एक योग्य मार्ग नक्की निवडता येईल. या योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि शक्ती परमेश्वर परमपिता श्री स्वामी समर्थ आपल्याला देवोत, हीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना करून आजच्या भागाची आपण सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये आपण कर्मफळावर थोडंफार बोललो. तर कर्मफळ हा काटेरी भाग आहे, अतिशय काटेरी भाग. जी कर्म आपण करू त्यानुसार त्याची फलं ही निश्चित असतात. म्हणून आपण मागच्या वेळी बोललो की कर्माचेही 3 प्रकार, कायिक, वाचिक आणि मानसिक. ह्या तिन्ही पद्धतीचं कर्म हे फलं देणारं असतंच असतं. म्हणून आपण नित्य निरंतर सावध राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे की कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याकडनं चुकीचं कर्म, मग ते मानसिक विचाराने असो, जिव्हेद्वारे बोलण्याद्वारे असो अथवा कृतीतून असो, ती सावधानता बाळगली पाहिजे. ज्या गोष्टीचा आपण सतत विचार करू आणि त्याला मनावर बिंबवू त्यानुसार आपली आचार, विचार आणि वागणूक नक्की होते. त्यामुळे ही गोष्ट मनावर बिंबवून ठेवायला हरकत नाही की कर्मफळ हे क्रमप्राप्त आहे, ईश्वर त्याला चुकवू शकत नाही. म्हणून गुरूंचं महत्त्व इथे जास्त आहे. जे ईश्वर करू शकत नाही ते गुरु निश्चित करू शकतात. तो त्यांना दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून आपल्या इष्टदेवतेला जर आपल्याकडे कोणी शरीर रूपाने आत्ता सध्या गुरु नसेल तर आपलं अधिष्ट दैवत त्याला गुरु रूपाने मानून आपण त्यांची पूजा करावी आणि त्यांची साधना करावी. त्या स्थितीमध्येच आपल्याला या कर्मफळापासून थोडा आपला बचाव करता येईल. चित्तशुद्धी ही फार महत्त्वाची आहे. भगवान श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये अर्जुनाला जेव्हा भगवद्गीतेचं कथन केलं त्यावेळी त्यांनी 4 योग सांगितले. कोणते 4 योग? ज्ञानयोग, सांख्ययोग, भक्तियोग आणि कर्मयोग. ह्या सर्व योगांचं यथार्थ वर्णन आपल्याला भगवद्गीतेमध्ये किंवा मराठी रूपात आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर अतिशय रसाळ भाषेत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला हे नमूद केलेलं आहे. प्रत्येक तरुणाने, मी असं म्हणणार नाही की 60 वर्षाच्या पुढेच ज्ञानेश्वरी वाचावी, तुमचा दासबोध वाचावा. प्रत्येक तरुणाने रविवारच्या दिवशी 10 पानं वाचावीत असा जर नियम धरला तर त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी तुम्हाला देतो. कारण अध्यात्म हे तरुणपणातच केलं पाहिजे. या विषयावर, या विचारावर मी ठाम आहे, आजही ठाम आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणाची संधी ही न दवडता प्रत्येकाने या अध्यात्म क्षेत्रामध्ये आजपासून सुरुवात करावी, अशी माझी आपल्या सर्वांना आग्रहाची, कळकळीची विनंती आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा आपण ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा, तुम्हाला ह्या 4 योगांचं यथार्थ वर्णन मिळेल. आज कर्मयोग म्हणजे उदाहरणादाखल द्यायचं झालं तर आपलं सीमेवर लढणारं सैन्य, आपले महापराक्रमी हिंदू राष्ट्राचे निर्माते श्री शिवाजी महाराज, हिंदू धर्माचे रक्षण करते श्री संभाजी महाराज, हे
कर्म मार्गामध्ये अत्युत्तम उदाहरण आपल्या समोर प्रस्तुत करतात. याचा अर्थ काय? तर कुठलंही कर्म आपण जर निष्काम भावनेने केलं, स्वार्थरहित भावनेने केलं, तर त्याला निष्काम कर्म म्हणतात. आणि त्या कर्माच्या फलप्राप्तीतून आपण स्वतःला वाचवू शकतो. म्हणून आता जसं सीमेवरचं सैन्य आहे, आज ते शत्रूचा संहार करत आहे. याच्यात त्यांचा काही स्वतःचा स्वार्थ आहे, समोरचा माणूस दुश्मन आहे, तो चेहरा ओळखीचा आहे नाही, स्वतःचा काही वैयक्तिक दुश्मनी आहे नाही, परंतु माझ्या देशाच्या रक्षणासाठी समोर उभा असलेली व्यक्ती ही माझी शत्रू आहे आणि तिचा संहार करणं, माझ्या देशाचं संरक्षण करणं, माझ्या या जनतेचं संरक्षण करणं, हे एकच विचार मनात घेऊन सीमेवरचा तरुण हा आपल्यासाठी लढत असतो. म्हणून त्याचं हे कर्म निष्काम कर्म आहे. म्हणून वीरगती प्राप्त होते असं आपण जेव्हा म्हणतो, कारण निश्चितपणे या कर्माला त्याला मुक्तीही मिळू शकते. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, स्वतः ऐशोआरामात जगले नाहीत. एक एक पळ त्यांनी स्वतःचा जनतेच्या रयतेच्या रक्षणासाठी, सामर्थ्यासाठी, हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी वेचला. ते कर्मयोग आहे. ह्याच्यात स्वतःसाठी त्यांचा काहीही उद्देश नव्हता. जिथे साक्षात जगतमाता तुळजाभवानीने शिवाजीराजांना तलवार दिली, तर ह्यावरून उत्तम उदाहरण काय हवं की कर्मयोग हा तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जातो, जिथे साक्षात परमेश्वर तुमच्याबरोबर उभा आहे. अर्जुनाला देखील तर श्रीकृष्णांनी हेच सांगितलं ना, की तू ह्या लोकांचा संहार करतोय म्हणजे काय, तू खून करत नाहीये, अधर्माची तू हत्या करतोय, अधर्म संपवतोय, म्हणजेच धर्माची जागृती करतोय, धर्माचं रक्षण करतोय, आणि हे कर्म मी तुझ्याकडनं करून घेतोय. ह्याच्यातून तुला मुक्तीच मिळणार आहे, कारण ह्याच्यात तुझा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. तर कुठलंही कर्म हे आपण निष्काम भावनेने जर केलं की हे ईश्वराच्या इच्छेने हे माझ्याकडनं करून घेण्यात येत आहे, ह्याच्यात इदम न मम, माझा स्वार्थ काही नाही, ह्या भावनेने आपण कुठलंही कर्म रोजमितीला जरी केलं तरी ह्या भावनेने आपण कर्मयोगाची प्राप्ती, याच्यातून मुक्तीची प्राप्ती ही करू शकतो. परंतु हा परत खूप काटेरी मार्ग आहे. असं किती वेळा आपण करू शकतो की कुठलीही कृती ही कुठल्याही स्वार्थाशिवाय आपण करतोय. खूप अवघड आहे. म्हणून जेव्हा हे सगळे क्रियायोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सांगितल्यावर स्वतः अर्जुन देखील, अर्जुनसारखा अतिशय उच्च दर्जाचा साधक होता, ज्याच्याबरोबर जगाचा रक्षण करता जगाचा बाप श्री कृष्ण आज सखा म्हणून उपस्थित आहे, त्याची देखील स्वतःची सिद्धता असली पाहिजे. अर्जुन हा सिद्ध योगी नक्की होता, म्हणूनच त्याला श्रीकृष्णांचं वास्तव्य, त्यांच्याबरोबरचा सहवास हा प्राप्त झाला. म्हणून त्यांनी शेवटी कर्मयोगाची निवड केली की देवा मला हे ज्ञानयोग वगैरे काय जमणार नाही, सांख्ययोग मला जमणार नाही, एका ठिकाणी बसून राहा, स्वतःला विसरा, स्वतःचा विसर पडला पाहिजे, स्वतःला विसरून आपण समाधी अवस्थेत गेलं पाहिजे, हे मला काही जमणार नाही. त्यापेक्षा मी कर्मयोग करतो, याच्यात माझा काहीही स्वार्थ नाही, तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या निर्देशनानुसार मी माझं कर्तव्य बजावतो आणि त्याच्यातूनच तुम्हाला मुक्ती दे. त्यावेळी त्यांना विराट रूपाचं दर्शन, मूळ रूपाचं दर्शन दिलेलं आहे. मूळ रूपाचं दर्शन जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतं त्याच अर्थी त्याची साधन सिद्धता झालेली असते, तेव्हाच ईश्वराचं दर्शन होतं. म्हणजे जेव्हा अर्जुनाने स्वतःला सरेंडर केलं, स्वतःला समर्पण केलं श्रीकृष्णांच्या प्रती, त्याचबरोबर
ते सिद्धतेला पावलेले होते. आणि म्हणून अर्जुनाला आज भगवानांनी स्वरूपाचं, विराट रूपाचं दर्शन दिलं, तेही ज्ञानचक्षुद्वारे, चर्मचक्षूंनी नाही. ह्यासाठी मी फक्त एक साधन आहे, करता करविता परमेश्वर आहे, ही जाणीव सतत ठेवता आली पाहिजे आणि आपल्याला कर्म करता आलं पाहिजे. ईश्वर ज्याने या जगाची निर्मिती केली, जो आज सर्वत्र व्यापून आहे, परंतु तो कोणत्याही एका विशिष्ट रूपात आपल्याला दिसू शकत नाही. तो सर्वव्यापी आहे, निष्काम आहे, निष्कलंक आहे आणि अरूप आहे. त्याला कोणतेही रूप नाही. तुम्ही ज्या भावनेने त्याला बघाल त्या भावनेत तो तुम्हाला दर्शन देतो. याचा अर्थ तेच त्याचं मूळ रूप आहे असा विचार करण्याची गरज नाही. प्रत्येकाची इष्टदेवता वेगळी, प्रत्येकाचा मार्ग वेगळा, प्रत्येकाला मिळणारे अनुभव वेगळे, प्रत्येकाला मिळणारं दर्शनात वेगळी, त्याला सिद्धतेकडे घेऊन जायचे मार्ग वेगळे, जेवढे साधक तेवढे मार्ग. त्यामुळे इथे एकमेकांना कॉपी करण्यात काहीही अर्थ नाही. जेव्हा ईश्वराच्या मनामध्ये असा तरंग निर्माण झाला की आपल्यातून काहीतरी निर्मिती करावी, तिथूनच द्वैत भावना जन्माला आली. जेव्हा ईश्वर एकटाच होता, एकांत अवस्थेमध्ये होता, तेव्हा तो एकटाच आहे, म्हटलं दुसरा नाहीच आहे. कर्म जेव्हा होतं, मागच्या भागामध्ये आपण बोललो, जेव्हा कर्म होतं तेव्हा दोन व्यक्तींची आवश्यकता आहे. ईश्वराच्या मनात भावना निर्माण झाली, तरंग निर्माण झाले आणि या तरंगामधून एक चेतना तयार झाली, ज्याला आपण देवी म्हणतो, शक्ती म्हणतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल की शंकर आणि पार्वतीचं आपल्याला एकत्र मूर्ती देखील काहीकडे बघायला मिळते. अर्धनारी नटेश्वर रूप ज्याला आपण म्हणतो. म्हणून ईश्वराचा डावा भाग हा साक्षात ईश्वर आहे, उजवा भाग म्हणजे त्याची शक्ती आहे. आपल्याकडनं बघताना उजवा हात ईश्वराच्या डाव्या बाजूला ही शक्ती आहे आणि ही शक्तीच सर्व कार्य करत असते. ती जगात निरंतर व्यापून आहे. ती जरी सगळ्यांमध्ये व्यापून असले तरी ती ईश्वरामध्ये आहे, ईश्वर तिला व्यापून आहे आणि म्हणून ईश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे. शक्ती ही त्याची अर्धांगिनी आहे. शक्तीच्या मार्फत जगातलं कार्य हे सतत चालू असतं. म्हणून बघा रामकृष्ण परमहंस त्यांनी कालीमातेचं सतत ध्यान केलं, सतत पूजा केली. आई आई म्हणून त्या अर्थस्वराने तिला आळवायचे आणि म्हणून तिला दरवेळी मातेने सर्व तऱ्हेने त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून आपण जो माणूस आज ईश्वर दर्शनासाठी असतो त्याला सर्वप्रथम देवी उपासना ही दिली जाते. का दिली जाते? तुम्ही देवीला प्रसन्न केलं तर आज जे जग दृश्य रूपात आहे, आज हे दृश्य रूपातलं जग म्हणजेच मोह आणि माया आहे. हे वास्तव रूप नाही, ही वस्तुस्थिती नाही, हे रोज बदलणारं रूप आहे. आपण एखाद्या गावी 6 महिन्यानंतर जा, आपण म्हणतो अरे किती बदल पडला आहे. म्हणजेच काय? नित्य निरंतर ते आहे का? ते सत्य नाही. म्हणून जे कधीही बदलत नाही, जे शाश्वत आहे ते सत्य आणि तोच ईश्वर. आणि त्या ईश्वरापासून तुम्हाला शक्ती मोह मायेमध्ये गुंतवून ठेवते आणि आपण ह्या सर्व सृष्टीलाच खरं मानून आपण त्याच्यामध्ये लिप्त राहतो. म्हणून जर देवीची उपासना केली तर आपल्याला देवी मोहमायेतून मुक्त करते आणि जे साक्षात सदाशिवाचं रूप आहे, शंकराचं रूप आहे, त्याचं दर्शन आपल्याला होतं आणि तो तुमचा अंतिम लक्ष्य आहे साधनेतलं. अतिशय कठीण असा हा मार्ग आहे मित्रांनो, परंतु कधीतरी याची सुरुवात ही करावीच लागेल. सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक कृतीत शक्ती असते. जेव्हा ती शक्ती नाहीशी होते
तेव्हा आपण म्हणतो की ते शरीर अचेतन आहे, म्हणजेच शव म्हणतो आपण त्याला. शव अधिक ई म्हणजे शिव, म्हणून ई म्हणजे ऊर्जा, ऊर्जा म्हणजे शक्ती, ती शक्तीची देवी आहे. म्हणून तिला पार्वती म्हणू, आपण लक्ष्मी म्हणू, आपण तुळजाभवानी म्हणू. जी देवीची रूपं आहेत ही एकाच देवीची ही रूपं आहे. हे शक्तिरूपाने ती प्रत्येक देवतेबरोबर असते, ती कार्य करत असते. म्हणूनच त्या शवामध्ये जेव्हा शक्ती निर्माण होते तेव्हा तो शिव होतो आणि तो सदैव जागृत अवस्थेत असतो, म्हणून त्याला शिव म्हटलं जातं. या ईश्वराला ओळखण्यासाठी आपल्याला असीम अशी साधना करावी लागते. स्वतःची ओळख झाली म्हणजे मी कोण आहे हा आपला प्रवास आहे. निरंतर सफर हाच आहे की मी कोण आहे हे ओळखण्यासाठी. मी म्हणजे आज माझं स्वतःचं घेतलेलं नाम हा मी आहे? नाही. मी जर हा असेल तर त्याचा मृत्यू का होतो? पुढच्या जन्मामध्ये तो दुसऱ्या रूपात का येतो? मागच्या जन्मात कुठल्या रूपामध्ये होतो? याची आपल्याला जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण स्वतःला ओळखलं असं म्हणू शकत नाही. आपल्या मूळ रूपाची जाणीव होणं म्हणजेच साधना फलित होणं असा अर्थ आहे त्याचा. आणि ह्यासाठी जशी आपण रोज अंघोळ करतो, या शरीराची बाह्य रूपं आपण शुद्ध करतो, तशीच आंतरिक शुद्धता ही अतिशय महत्त्वाची आहे. साधनेतली हा अतिशय पहिला टप्पा आहे. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. ह्या असंख्य नाड्यांच्या शुद्धीकरणासाठी म्हणून आपण रोज मंत्रांची, स्तोत्रांची, सराव केले पाहिजे. प्रत्येक मनुष्य योग मार्गातून ईश्वर प्राप्त करू शकत नाही, कारण त्यासाठी संपूर्ण समर्पण, साधना, शुद्धभाव असावा लागतो. हा येतो, परंतु कित्येक वर्षांच्या उपासनेची त्याला जोड असावी लागते, त्याच्याबरोबर त्याची ती पात्रता असावी लागते. ह्या जन्मामध्ये आपण जेव्हा म्हणतो की एखादा योगी रूपात आहे, याचा अर्थ कित्येक जन्म पूर्वीचे त्याने केलेली साधना आहे, त्याशिवाय तो ह्या जन्मात इथे नाही आहे. आपण आज जे बोलतोय ते एका नवीन साधकासाठी बोलतोय, त्यामुळे त्याने ह्या मार्गात तत्काळ जाता येईल अशी भावना ठेवू नये. म्हणून प्रापंचिक पुरुषांनी, स्त्रियांनी भक्ती मार्गाची कास धरावी. श्री संत तुकाराम महाराज, पूर्ण ब्रह्म श्री गोंदवलेकर महाराज हे भक्ती मार्गाचे आपण यांना संस्थापक म्हणूया, की यांनी भक्ती मार्गाने आपल्याला दाखवून दिलं की ईश्वराचं दर्शन हे प्राप्त करता येतं. ह्या समाजात राहून आपण हे सगळं प्राप्त करू शकतो. म्हणून यांनी आपल्याला भक्ती मार्गाचं उदाहरण घालून देण्यासाठीच त्यांचा हा जन्म होता. आपण यांचं खरोखर तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचा. अतिशय सुंदर चरित्र, अतिशय सुंदर चरित्र. आपल्याला गोंदवलेकर महाराज चरित्र रूपाने जगता आले पाहिजेत. तुकाराम महाराज आपल्याला जगता आले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जगता आले पाहिजे, अनुभवता आले पाहिजे. तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा किती होती याची जाणीव होऊ शकेल. जे ह्या मार्गामध्ये आज नौके आहेत, परंतु त्यांची इच्छा आहे की आमच्याकडनं पण ह्या अध्यात्म मार्गाची सुरुवात झाली पाहिजे, अशांसाठी आपण आजच्या ह्या भागाचं प्रयोजन ठेवलेलं आहे. तर मग आता काय करायला पाहिजे मित्रांनो? याच्यामध्ये जे अतिशय नौखे आहेत, मी त्यांच्यासाठी हे सगळं सांगतोय की सुरुवात अशी करा मित्रांनो की रोज सकाळी 15 मिनिटाची तरी पूजा करा. घरामध्ये आपल्या तसबीर असेल, काही मूर्ती असतील, हे प्रत्येक सनातनी माणसाच्या घरात असलेली ही देवपूजेतली मांडणी आहे की काही मूर्त्या असतील, काही फोटो असतील,
देवांचे, आपल्या सद्गुरूंचे, स्वामी समर्थांचे, शंकर महाराजांचे, रामाचे असतील, कोणाचेही जे आपली इष्टदेवता असेल त्यांचे फोटो असतील, तर आपण रोज 15 मिनटं शुचिर्भूत होऊन तिथे राहावं. आपल्या कपाळावर, ललाटावर आपण गंध लावावा. गंध लावण्यामागचं कारण मित्रांनो, या कपाळावर इथे आज्ञाचक्र आहे आणि आज्ञाचक्र म्हणजे शिव आणि पार्वती, शंकर आणि राधा, श्रीकृष्ण आणि राधा ह्यांच्या संगमाचं हे स्थान आहे. जेव्हा आपली कुंडलिनी जागृत होते, ती ही सगळी 5 चक्र भेदून ती जेव्हा 6व्या चक्रामध्ये, आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करते, तिथे ईश्वराचं आणि त्या शक्तीचं इकडे एकत्रीकरण होतं. आणि हे पवित्र स्थान आहे आणि म्हणून त्याच्या पूजनेसाठी म्हणून आपण इकडे गंध लावावं असा नियम आहे. आता हे जर आपल्याला कारण कळालं तर प्रत्येक तरुण गंध लावेल. पण आपलेही लोकांनी ही केलेली चूक आहे की प्रत्येक कृतीचा खरा अर्थ आपण आपल्या नवीन पिढीसमोर ठेवलेला नाही आणि म्हणून त्यांना वाटतं की हा भंपकपणा आहे, कशाला आम्ही रोज गंध लावला पाहिजे. पण हे सांगा ना की शक्तीचं आणि शिवाचं जिथे मिलन आहे ते हे स्थान आहे, म्हणून तिथे आपण रोज आराधना करावी, त्याचा आपण रोज पहिली पूजा करावी, म्हणून त्याला आपण तिथे गंध लावावा. स्त्रियांनी देखील तिकडे टिकली लावतात, हळद आणि कुंकू लावतात, ते याच्यासाठीच. याच्यामुळे एकाग्रता येते आणि शक्ती, स्त्री ही शक्तीच आहे, शक्तीचं रूप आहे, म्हणून तिची एकाग्रता जर झाली तर जगात वाटेल ते करण्याची किमया त्या स्त्रीमध्ये असते. म्हणून तिने रोज कुंकू लावावं. आजच्या पिढीला कुंकुवाचं वावगं आहे. मुली टिकली लावत नाहीत, काही नाही, उघड्या कपाळाने फिरतात. त्यांच्यासाठी मला ही नम्र विनंती आहे की तुम्ही कृपा करून ह्या कुंकवाची लावा. तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून ईश्वर रोकेल, तुमच्यातले सद्गुण बाहेर येतील, तुम्हाला विचार करण्याची प्रवृत्ती तयार होईल, तुमच्यातली एकाग्रता वाढेल. ह्यासाठी कुंकवाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर सकाळी आपण पूजेमध्ये जाताना कुंकू लावूया. ईश्वराची 15 मिनटं का असेना पूजा करा. मूर्तीपूजा जमत नसेल काही हरकत नाही, रोज त्याला फूल वाहा, रोज त्याला उदबत्ती ओवाळा. उदबत्ती ओवाळल्यानंतर आपण काहीतरी नैवेद्य ईश्वराला अर्पण करूया. त्याच्यानंतर तुपाच्या साजूक दिव्याने आपण ईश्वराला ओवाळूया. हे जे 5 प्रकार आहेत की अभिषेक करणे, ईश्वराला सुगंधी फूल अर्पण करणे, त्याला उदबत्ती लावून दाखवणे, त्याला नैवेद्य अर्पण करणे आणि निरांजनाने ओवाळणे, ह्या 5 गोष्टी ज्या आहेत या आपण पंचकर्म आहेत. ही पंच ज्ञानेंद्रियासाठी आहेत, देवासाठी नाहीत. समजून घ्या पहिले. ही सगळी एकाग्रता आणण्यासाठी सुचवलेले हे उपाय आहेत. अभिषेक करतो म्हणजे आपल्याला डोळ्यांचं तिकडे एकाग्रता येते. आपण उदबत्ती लावतो म्हणजे आपल्याला सुगंध येतो. आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा त्याच्या वासाने आणि त्या पदार्थांकडे आपल्या चवीच्याद्वारे आपण तिथे आकर्षित होतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा दीप ओवाळतो आहे म्हणजे आपण तेजाने तेजाची पूजा करतो आहे. म्हणजे आपण जेव्हा पंचज्ञानेंद्रिय आपण एका ठिकाणी आणू तेव्हा ती एकाग्रता आणण्यासाठी सुचवलेली ही एक पद्धत आहे ज्याला आपण पूजा म्हणतो. ही पूजा आपण नित्य नियमाने करायला पाहिजे आणि ती एकाग्रता आणण्यासाठी आहे. म्हणून लक्षात ठेवा, तो सोपस्कार म्हणून करू नका की मला वेळ होतोय, मला ऑफिसला जायचं आहे, तिकडे तू तयार कर ग, ताट वाढून ठेव, मी आलोच.
ह्या पद्धतीने पूजा केली तर त्याची तुम्हाला फळं कधीच मिळणार नाही. परंतु ती 15 मिनटं स्वतःला विसरण्यासाठी आहे आणि आपली पंचज्ञानेंद्रिय ही एकचित्त व्हावीत, एकचित्त व्हावी. म्हणजे तिथे कुठल्याही विचाराचा प्रभाव पडू नये अशासाठी ही सुचवलेली साधन प्रक्रिया आहे. म्हणून ती मनोभावे करा. 10 मिनिटांनी सुरुवात करा की रोज 10 मिनटं एकाच वेळी, रोज त्याच वेळी आपल्याला बसता आलं पाहिजे, ही पूजा करता आली पाहिजे. एखादं स्तोत्र तुम्ही पाठ करा. निश्चितपणे गणपती अथर्वशीर्षाने सुरुवात करा. अथर्वशीर्ष याचा अथर्व म्हणजे न हलणारं आणि शीर्ष म्हणजे डोकं. म्हणून न हलण्यासाठी, आपली बुद्धी स्थिर होण्यासाठी म्हणून अथर्वशीर्षाने याची सुरुवात करा. रोज एकदा अथर्वशीर्ष म्हणा. हे करत असताना तुम्ही गणपतीला लाल फूल वाहा, त्याला उदबत्ती दाखवा, नैवेद्य दाखवा, त्याची आरती ओवाळा आणि हे छान अशा लईमध्ये आपण अथर्वशीर्ष म्हणा. हळूहळू तुम्हाला जसं जसं जमेल, तुमच्यात आवड निर्माण होईल याची वेळ वाढवा. एखादं स्तोत्र अजून त्याच्यामध्ये वाढवा आणि पूजा करा. कित्येक वर्ष केल्यानंतर आपल्याला पुढे जाता येणार आहे मित्रांनो. हा 1 महिन्याचा, 1 दिवसाचा, 1 वर्षाचा कार्यक्रम नाही. परंतु ज्यावेळी आपण हे एकाग्र चित्ताने करू, आपल्याला निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये तरंग निर्माण होतील, लहरी निर्माण होतील आणि या लहरीतून आपल्याला बरंच काही साधता येणार आहे. कुंडलिनी जागृती ही त्याच्यातूनच होते. जेव्हा आपल्या अंगावर शहारे येतात, कुंडलिनी जागृतीचं ते एक उत्तम उदाहरण आहे. हे करत असताना ताठ कणा ठेवून बसा, कारण का कुंडलिनीचा प्रवास हा मूलाधारामधून आहे. म्हणून त्याची जी वाटचाल आहे ती ऊर्ध्व दिशेने आहे. ती ऊर्ध्व दिशेने वाटचाल आहे. म्हणून सरळ मान करून बसा, सरळ पाठीचा कणा ठेवा आणि हे सगळे सोपस्कार करा. तुम्हाला निश्चितपणे मित्रांनो ह्याचे सुंदर अनुभव येतील आणि जसे तुमचे अनुभव येतील तुम्ही स्वतः त्याच्यातून जास्तीत जास्त उपासनेकडे जाल. आज हे सगळं करत असताना काही मोजक्या उपासना सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही आहे, म्हणून मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे 6:30-7च्या सुमारास आपल्याकडे कापूर आरती करावी. कापूर आरतीने पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात. म्हणजे आपल्या चित्ताची शुद्धता होते, चांगले विचार आपल्या मनामध्ये येतात, निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर जाते. म्हणून कापूर आरती करावी आणि ही कापूर आरती घरातल्या प्रत्येक खोलीतून फिरवावी. निश्चितपणे आपल्याला चांगले अनुभव येतील. रामरक्षा हा अतिशय सिद्ध असा स्तोत्र आहे. असं हे स्तोत्र आहे जे साक्षात भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना दिलेलं आहे. त्याची महती मी तुम्हाला काय सांगू, ही अनुभवून बघा मित्रांनो. रोज रामरक्षा म्हणा. रोज रामरक्षा म्हणत असताना माझी आपल्याला आणखीन एक विनंती आहे. आपल्या वर्षामध्ये 2 नवरात्री येतात. चैत्र नवरात्र येते आणि शारदीय नवरात्री येते, जेव्हा आपण देवीची 9 दिवस उपासना करतो. ह्या 2 पैकी एक नवरात्रीमध्ये पहिल्या दिवसापासून 9 दिवसापर्यंत ठराविक वेळी रोज आपण 13 वेळा रामरक्षा म्हणावी. 13 वेळा रोज, असे 9 दिवस अशी जर आपण रामरक्षा म्हटली तर ती रामरक्षा सिद्ध होते. आणि मग ही सिद्ध रामरक्षा आपण जेव्हा रोज नित्यनेमाने एकदाही म्हणतो तेव्हा आपल्याला त्याची फलप्राप्ती होते आणि अतिशय सुंदर आपल्याला अनुभव येतात. अनुभवाने श्रद्धा वाढते आणि श्रद्धा ठेवल्यावरच अनुभव येतात. म्हणून हे श्रद्धेने करा, कळकळीची विनंती आहे मला. आणि ही जेव्हा आपण रामरक्षा सिद्ध करत असू त्यावेळी आपण निश्चितपणे त्याला सतत 13 वेळा म्हणत असताना उदबत्ती लावून ठेवा मित्रांनो. त्याच्यातून येणारी जी उदी आहे ही एका डबीमध्ये सांभाळून ठेवा. कुठल्याही अडचणीच्या प्रसंगीमध्ये, कुठल्याही एखादी व्यक्ती
अनाकलनीय पद्धतीने जर आजारी पडली असेल, एखादी व्यक्ती अडकलेली असेल कुठेतरी, त्याच्यावर मोठं संकट आलं असेल, ही रक्षा त्याला निष्काम भावनेने लावावी, रामाचं नाव घेऊन लावावी, आपल्याला दिव्य अनुभव येतील. त्यामुळे रामरक्षा हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे, अतिशय पवित्र स्तोत्र आहे, अतिशय सिद्ध स्तोत्र आहे. अनुभव घेऊन बघा. तसाच आज आपण गुरु म्हणून आपण श्री दत्तात्रयांकडे बघतो. ओम द्राम दत्तात्रयाय नमः ह्या जपाचं रोज 10,000 असे 10 दिवस आपण जर जप केले तर 1,00,000 जप केल्यावर ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा जप सिद्ध होतो. त्याच्यानंतर तुम्ही रोज 1 माळ जरी केला तरी ह्या जपाचे अलौकिक असे अनुभव येतील. मित्रांनो, मी हे जे आज तुम्हाला सांगतोय स्वतः अनुभवलं आणि ते तुम्हाला सांगतोय. कुठूनही वाचून पोपटपंचीचा प्रकार मी करणार नाही. जे अनुभवलंय ते मी आज तुमच्यासमोर ठेवतोय. म्हणून ओम द्राम दत्तात्रयाय नमः ह्या मंत्राचा अनुभव घेऊनच बघा. आज आपण जी कुठली आपली इष्टदेवता असेल त्या इष्टदेवतेच्या आपण जप करा. ओम स्वामी समर्थ, जय शंकर, श्रीराम जय राम जय जय राम. त्याचप्रमाणे ओम द्राम दत्तात्रयाय नमः, ओम गम गणपतये नमः, ओम नमः शिवाय. हे असे अनेक जप आहेत, सिद्ध जप आहेत आपल्याकडे. ह्या जपांचं आपण निश्चितपणे ठराविक जपमाळ रोज एका वेळी बसून, एका ठिकाणी बसून, कुठेही न हलता डुलता, कुठलेही विचार न आणता आपण हा जप करायला शिका. मित्रांनो, लक्षात घ्या, जेवढा अक्षरी मंत्र असेल निदान तेवढ्या माळा तरी तुम्ही रोज जपत जा. म्हणजे ओम स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे, म्हणून निदान रोज 6 माळा तरी करा. त्याच्यापेक्षा जास्त करता आल्या निश्चित चांगलं. सांगतोय मी आज तुम्हाला, 3.5 कोटी जप झाल्यावर आपल्याला ईश्वराचं दर्शन हमखास होतं. हा शब्द ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा आहे की 3.5 कोटी जप करा तुम्हाला ईश्वराचं दर्शन होईल. मग 3.5 कोटीच का? बघा, महाराज आपल्याला कुठलीही गोष्ट ही फक्त एक नियम म्हणून सांगत नाही, त्याचा अर्थही सांगतात. तर त्यांनी सांगितलं, ईश्वराचं अक्षर रूपाने पहिलं जे नाव आलं ते म्हणजे ओम. आणि ओम म्हणजे 3 पूर्ण आणि अर्धी चंद्र अशी 3.5 मात्रा, म्हणून 3.5 कोटी जप. आपण जेव्हा ओंकाराच्या पलीकडे जाऊ तेव्हा निराकार, निर्गुण, अरूप परमेश्वर आपल्याला मूळ रूपामध्ये दर्शन देतो. म्हणून ते 3.5 कोटी जपाचं महत्त्व आहे. करून बघा, आपल्याला 100% ईश्वरी दर्शन होईल. विष्णू सहस्त्रनाम कमीत कमी रोज 3 वेळा म्हणून बघा. 90 दिवस जर तुम्ही रोज 3 वेळा सतत 90 दिवस, कुठल्याही प्रकारची गॅप कुठल्याही कारणाने चालणार नाही. करून बघा, काय अनुभव येतात ते आपण आम्हाला कधीही कळवू शकता. अनुभव का कळवायचे? त्याच्यातून इतरांना प्रेरणा मिळणार आहे म्हणून कळवा. त्याचप्रमाणे सिद्ध कुंजिका स्तोत्र, कुंजिका स्तोत्र हे अतिशय पॉवरफुल. पुन्हा एकदा सांगतो, भगवान शंकराने दिलेली उपासना आहे. पार्वतीला सांगितलेलं हे कुंजिका स्तोत्र आहे. म्हणजे दुर्गा सप्तशती न म्हणता कुंजिका स्तोत्र म्हटलं तरी सप्तशतीचं पुण्य आपल्याला लाभेल असं साक्षात भगवान शंकर सांगतात पार्वतीला. त्यामुळे ह्या कुंजिका स्तोत्राने तेजस्विता वाढते, कुंडलिनी जागृत होते, शरीर शुद्ध होते, चक्र जागृत होतात, देवीची कृपा होते. या स्तोत्राचा पाठ करताना शांती आणि समाधान राहावे लागते. जर आपल्याला ह्या स्तोत्राचे दिव्य अनुभव हवे असतील तर दररोज 114 याप्रमाणे 40 दिवस हे पाठ करावेत.
बघा आपल्याला काय त्याच्यातून हाती लागतंय. देवीचं दर्शन घडेल मित्रांनो, देवीचं दर्शन घडेल, नक्की सांगतो. कुंजिका स्तोत्र 114 वेळा रोज असे 40 दिवस पाठ करा, आपल्याला अनुभव येतील. तसंच आज एक सुंदर मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे कुंडलिनी जागृतीसाठीचा. ओम ह्रीं मम प्राणदेह रोम प्रतिरोम चैतन्य जाग्रय ह्रीं ओम सद्गुरुवे नमः. आपल्या स्क्रीनवर हा जप येतोय, हा निश्चितपणे लिहून घ्या, पाठ करा. हा मंत्र सिद्ध करण्यासाठी 1,00,000 वेळा जप करा. हा सिद्ध होतो. म्हणजेच रोज 5,000 प्रमाणे सतत 20 दिवस याचं पठण केलं तर हा जप सिद्ध होतो. एकाच जागी एकाच वेळी बसणं महत्त्वाचं आहे. हा जर जप आपण 1,00,000 केला तर हा जप सिद्ध होतो. कुंडलिनी जागृती सुरू होते. त्याच्यानंतर रोज 1 माळ आपल्याला करायची आहे. बघा, आज आपण म्हणतोय की मला गुरु हवा आहे. गुरु ही शोधून मिळणारी वस्तू नाही. आपली पात्रता झाली की आपले सद्गुरू आपल्या शोधात आपल्या जवळच असतात. ते समोर आपल्या प्रगट होतात आणि आपल्याला शिष्य म्हणून ते स्वीकारतात. आपण गुरुच्या शोधात जायची गरज नाही, कारण आज ह्या आध्यात्मिक मार्गामध्ये दाते भरपूर आहेत, याचक नाहीत. याचना करणारे ते याचक. मग काय मला मुलगा पाहिजे, मला गाडी बंगला पाहिजे, चांगली बायको पाहिजे, ही याचना नाही. याचना म्हणजे मला ईश्वराचं दर्शन हवं आहे, ही तळमळ. त्यासाठी आपण जेव्हा ही सगळे मार्ग अवलंबू त्यावेळी आपल्याला एका ठराविक स्तरावर आल्यावर जिथे परमेश्वराला माहिती असतं की आता याला गुरूंची गरज आहे पुढच्या प्रवासासाठी, आपल्याला ते गुरु समोर प्रगट होतील, आपल्याला ते शिष्य म्हणून स्वीकार करतील आणि आपल्याला पुढची साधना सांगतील. असे आणखीन बरेच काही स्तोत्र आणि मंत्र आहेत. पुढच्या भागामध्ये आपण भक्ती मार्गावर पुढे ही आपला प्रवास चालू ठेवणार आहोत. पुढचा भागही बघायला विसरू नका. भक्ती मार्ग, अतिशय सिद्ध स्तोत्र, काही सिद्ध मंत्र याच्यावर आपण विवेचन करूया. या सर्वच्या मागे भावना एकच की आपल्याला ह्या निरंतर सफरमध्ये सुरुवात करता आली पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे आणि एक ना एक जन्मामध्ये ही साधना पूर्णत्वाला जाऊन आपल्याला ईश्वरी दर्शन करायचं आहे, घडवायचं आहे, घ्यायचं आहे आणि आपल्याला मुक्त व्हायचं आहे. पुढचे असेच भाग बघत राहा. आपले काही अनुभव असतील निश्चितपणे आमच्याबरोबर शेअर करा. याच्यातून लोकांचा फायदा होईल. अनुभव खूप आपल्याला सश्रद्ध करतात. त्यासाठी अनुभवाची नक्की आम्हाला आपण कळवत राहा. ते आपण इकडे सगळ्यांना सांगू. हीच विनंती, हीच पुन्हा एकदा नम्र विनंती की कृपया या मार्गामध्ये अग्रेसर व्हा, पुढे जाऊया. आपलं इथेच आज निरोप घेतो. पुढच्या भागामध्ये भेटायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.